स्वागत आहे तुमचं आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्ममध्ये. आज आम्ही आलो धुळ्यामध्ये आणि माझ्यासोबत आहेत इंजिनियर दीपक अहिरे सर. त्यांच्याबद्दल सांगायचं झालं तर ते त्यांच्या अनुभवाचा रौप्य महोत्सव अर्थात 25वं वर्ष आता साजरं करतात. इतका मोठा अनुभवी माणूस आज माझ्या समोर आहे. त्यामुळं त्यांच्या आजवरच्या कामाचा आढावा असेल, त्यांचा अनुभव असेल, याबद्दल आपण चर्चा करणार आहे. अनेक रेसिडेन्शियल प्रोजेक्ट असतील, कमर्शियल प्रोजेक्ट असतील, गव्हर्नमेंटचे अनेक प्रोजेक्ट असतील आणि त्यासोबतच काही महत्त्वाच्या प्रोजेक्ट्सवर सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. त्याबद्दल पण मी त्यांच्याशी गप्पा मारणार आहे. त्यांची आणखीन एक बाजू आहे या व्यावसायिक बाजूबरोबर, ती म्हणजे सामाजिक बाजू. कारण आपण असं कायमच मानतो की आपण ज्या समाजाचं काहीतरी देणं लागतो तर आपण आपल्या कामाच्या माध्यमातून, बुद्धिमत्तेच्या माध्यमातून त्या समाजाला पुन्हा जेवढं देऊ शकतो त्याप्रमाणे ते सामाजिक कार्यात सुद्धा अग्रेसर आहेत. सर विश्वेश्वरय्या अवॉर्डनं ते सन्मानित आहेत. अनेक सामाजिक पुरस्कारांनी सुद्धा ते सन्मानित आहेत. इतका मोठा कार्याचा पट असलेल्या व्यक्तिमत्वासमोर आता आपण गप्पांना सुरुवात करूया. तर तुमचं स्वागत आहे बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर. बिल्ड आयकॉन हा प्लॅटफॉर्मच आपल्यासारख्या अनुभवी तज्ज्ञ इंजिनियरसाठी आहे की तुमच्याकडून चर्चेतून काही आम्हाला मार्गदर्शक मूल्य काही मिळाली जी येणाऱ्या तरुण पिढीसाठी महत्वाची ठरतील, यासाठी बिल्ड आयकॉन प्लॅटफॉर्म आहे. सो गप्पांना आपण इथनं सुरुवात करूया. पहिल्यांदा मला जाणून घ्यायचं की तुमचं शैक्षणिक जीवन कसं होतं, ते म्हणजे शाळा, कॉलेज आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सिव्हिल इंजिनियर व्हावं एक 25 वर्षापूर्वी. असा कुठनं थॉट आला किंवा कुणाकडून इन्स्पिरेशन तुम्हाला मिळालं, मोटिवेशन कोण होतं, प्रेरणास्थान कोण होतं, हे आम्हाला जाणून घ्यायचं. काय सांगाल? तसं ग्रामीण पार्श्वभूमी मला. बरोबर. मी ग्रामीण भागातून आलोय. म्हणजे सांगायला तर जिल्हा परिषद शाळेचा विद्यार्थी आहे आणि ते मी अभिमानाने सांगेल. वडील माझे शिक्षक होते आणि त्याचबरोबर ते बिल्डिंग क्षेत्रात व्यवसायात पण होते. अच्छा. सांगायचं तर मी बायकास्ट विश्वकर्मी आहे, त्याच्यामुळे हा व्यवसाय वडिलोपार्जित म्हणण्यापेक्षा बाय बर्थ आजोबांपासून होता. बरोबर. थोडे पूर्वी सुतारी काम असायचं, नंतर थोडं बिल्डिंग आरसीसी वर्क आलं आणि ते मी लहानपणापासूनच घरात असल्यामुळे ते बघतच होतो. बरोबर. त्याची आवड होतीच. वडिलांचं तेव्हा एक स्वप्न होतं की ते जेव्हा म्हणजे त्यांना त्या पिरियडला इंजिनियर नाही होता आलं परिस्थितीमुळे, पण आपल्या मुलांनी व्हावं आणि या क्षेत्रात यावं अशी त्यांची इच्छा होती. माझं 8वी पासूनच डिसाइडेड होतं की मी या क्षेत्रात जावं. मग तेव्हा मी डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग, तेव्हा प्रायव्हेट कॉलेज नव्हते. बरोबर. मग गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक वाशिमला मी गेलो आणि 3 वर्षात डिप्लोमा रँक मध्ये पासआउट होऊन स्वतःच्याच घरात व्यवसायात लागलो. काही ठिकाणी सुरुवातीला अनुभवासाठी जॉब केले. अच्छा. आणि मग नंतर स्वतःच्या व्यवसायात मी 2000 साली आलो. वा वा वा. सो पहिल्यापासून तुमच्यात पार्श्वभूमी तुम्ही म्हणाला तसं घरातनं थोडीफार मिळालेली, त्यामुळे तुम्हाला तुमच्या भाषेत प्लिन तयारच होती असं म्हणू आपण. त्याच्यावर फक्त आता बिल्डिंग बांधायची होती. पण मग पहिल्या प्रोजेक्टचा अनुभव कसा होता, जो इंडिव्हिज्युअल प्रोजेक्ट तुम्ही घेतला असेल तेव्हा? तर तो काही आठवतोय का की पहिला इंडिव्हिज्युअल प्रोजेक्ट जो तुम्ही घेतला? पहिले मी बिल्डिंग क्षेत्रात येता गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टरशिप मध्ये गेलो. अच्छा. जिथून फक्त वडिलांनी एकच सांगितलं की मी तुला भांडवल देणार नाही, बरं, तुला तुझ्या पायावर उभं करायचंय. तर माझं पहिलं काम होतं 10,000चं. किती साली सर? 1998 ला पहिलं काम. ओके. मग तिथून हळूहळू गव्हर्नमेंटची कामं घेत सुरुवात केली. पण आता गेल्या 7 वर्षापासून गव्हर्नमेंट कामं पूर्णपणे थांबून आता फक्त प्रायव्हेट मध्येच काम करत आहे. पण मग ते 10,000चं भांडवल कुठनं जमा केलं तुम्ही तेव्हा? ते पण सांगतो. कारण ठीक आहे, त्या काळी सर 10,000 ही फार मोठी अमाऊंट होती एका अर्थानं. सर मी 8वी पासूनच पैसे कमवायला लागले. वा. 8वीत माझं बँक अकाउंट होतं. अरे वा. हे जे आपल्या साईटवर वडिलांच्या साईटवर जे एक्स्ट्रा काम करावं लागायचं. अच्छा. तेव्हा मी ते शिकलो. मी शाळेतूनच स्काउटच्या याच्यातून खरी कमाई म्हणून तेव्हा एक आयटम होता की पैसा आपल्याला कमवता येतो. मग आम्ही कन्स्ट्रक्शनच्या साईटवर जाऊन त्या मालकाला सांगून ह्या विटा उचलून देऊ का, हे करून देऊ का, मित्रांच्या बरोबर असे पैसे गोळा करून ते बँकेत होते. आणि त्या पिरियडला माझ्याकडे तेवढा बॅलन्स होता. त्यामुळे तुम्ही पहिला प्रोजेक्ट घेणं तुम्हाला तसं फार सोपं होतं एका अर्थानं. त्यामध्ये सो आता सिव्हिल इंजिनिअरिंग मधल्या काही प्रश्नांकडे येऊया. तुम्ही आता इतक्या वर्षात हे फील्ड बघितलेलं आहे, इतके वर्ष काम करताय, तुम्ही म्हणला तसं अगदी 8वी पासून असं म्हणू आपण सुरुवात केली आहे. तर अकुशल कामगार हा फार मोठा घटक या पूर्ण इंडस्ट्रीतला आहे, जो आजपर्यंत चालू आहे. म्हणजे आज 25 वर्षानंतर सुद्धा तो घटक तिथंच आहे. तर अकुशल कामगारांकडून काम करून घेणं हे कितपत धोकादायक आहे असं तुम्हाला वाटतं? धोकादायक आहेच सर. कारण जी क्वालिटी असते त्याच्यातलं जे नॉलेज असतं, मिस्त्री काम करताना तो करून टाकतो, ते प्रॉपर होतंय का नाही होतंय किंवा त्याच्याकडून
त्याला करून घेणं हे तितकंच महत्वाचं आहे. बरोबर. जसं आपल्या गव्हर्नमेंटच्या यशोदा सारख्या संस्था त्याच्या झटून राहिल्या. मी पण आतापर्यंत ज्या ज्या संघटनेत काम केलं त्या संघटनेच्या माध्यमातून असो किंवा वैयक्तिकरित्या मी म्हणजे थोड्यापूर्वी सांगितल्यानंतर मी स्वतः फक्त इंजिनियर नाही तर मी स्वतः एक चांगला कारागीर पण आहे. सेंटरिंगचा एक फर्निचरचा चांगला कारागीर पण आहे. त्याच्यामध्ये बारीक बारीक गोष्टी तेव्हा असायच्या. आज पण साईटवर गेल्यानंतर मी मजुराला हे समजून सांगतो की असं केलं तर हे असं होईल. सहसा ट्रेनिंग प्रोग्राम साईटवर मी घेत असतो. बरोबर. म्हणून आज माझ्या साईटवर जे काही कामं होतात तुम्ही कधी आलात तर बिलकुल प्रॉपर लाईन लेवल प्लम ह्याच्या बारीक बारीक गोष्टी बघितल्या जातात. वेस्ट ऑफ मटेरियल ते माझ्या साईटवर होते. यामध्ये हे झालं कामगारांबद्दल. पण एकीकडे टेक्नॉलॉजीचं ट्रान्झिशन तुम्ही खूप मोठं बघितलंय. म्हणजे तुम्ही माझ्या त्या हाताने ड्रॉइंग पासून जे सुरुवात केली असेल आणि आता एकदम सॉफ्टवेअर आलं तर या तंत्रज्ञानाची आता किती मदत या क्षेत्रात तुम्हाला होती किंवा कशी तुम्ही करून घेता? खूपच छान, खूपच मदत. म्हणजे जो वेस्ट ऑफ टाइम पहिले जायचा पण आज सर्वात नवीन परत एआय टेक्नॉलॉजीने इतकं देऊन टाकलंय की माझ्या डोक्यात काय आयडिया तर त्या 5 मिनिटात मला गाईडलाईन्स बाहेर येतात. बरोबर. आणि हे चॅलेंज पण आहे आमच्यासाठी. एका अर्थानं चॅलेंज पण आहे कारण आमचा कॉम्पिटिटर तयार होतोय. बरोबर. उद्या एखाद्या कस्टमरला आहे ना तो आमच्याकडे येण्याच्या पहिले त्याचे सगळे आयडिया क्लिअर असतात. बरोबर. म्हणजे त्याच्यासाठी आपल्याला तेवढं प्रिपेअर व्हावं लागतं की त्याच्यापेक्षा आपण काय करू शकतो त्याला मात कशी करू शकतो. बरोबर. कारण तेव्हा मी जर माझं त्याला दाखवलं नाही नॉलेज तो माझ्यावर ट्रस्ट कसा करेल. पण सर एकीकडे हे तुम्ही म्हणताय आणि दुसरीकडे असं पण आहे मगाशी आपण बोलताना बोललो की आता दुसरी पिढी तुमची तयार होती. तर एक प्रकारे मी असं म्हणेन की एक प्रकारे स्पर्धा पुढच्या पिढीची आता तुम्हाला आहे. तर मग त्या तंत्रज्ञानाबरोबर चालण्यासाठी तुम्ही कुठलं व्यावसायिक प्रशिक्षण घ्यावंसं वाटतंय किंवा घेताय किंवा घेणार आहे? हो, प्रशिक्षण घ्यावंच लागतं कारण तेच जर पारंपरिकपणा जर धरून ठेवला तर व्यवसायात जिवंत राहणारच. बरोबर. आणि निसर्गाचा नियम आहे तुम्ही जसे बदल होत आहेत तसं तुमच्यात बदल झाला पाहिजे. बरोबर. लोकांना जे हवंय ते ओळखता आलं पाहिजे. बरोबर. त्यांच्या मनात काय चाललंय त्याचा जोपर्यंत आपल्या मनी ठाव येत नाही तोपर्यंत आपण त्याला नवीन काही देऊ शकत नाही. बरोबर. आपण फक्त त्याच पारंपरिक मध्ये आणण्यापेक्षा नवीन टेक्नॉलॉजी बाहेर काय काय चालू आहे त्याची माहिती घेणं खूप गरजेचं आहे. आणि ते आपल्या व्यवसायामध्ये आणून त्याचं इम्प्लिमेंटेशन कसं होईल आणि आपल्या ग्राहकाला त्याचा फायदा कसा होईल हे पण बघितलं पाहिजे. महत्वाचं आहे. बरं. मग अशी दुसरा आपण प्लॅन बद्दल बोललो जेव्हा तुम्ही हाताने ड्रॉइंग करत होता. आता कॉम्प्युटराइज झालं. तुम्ही आता बोलता बोललात की बऱ्याचदा कस्टमरच्या डोक्यात सुद्धा प्लॅन तयार असतो की काय करायचं हे त्याला माहित असतं. तर अशा वेळेला पण नंतर कधी कधी होतं की कस्टमरचं माइंड नंतर चेंज होतं आणि मग तो म्हणतो असं नाही आता असं करू थोडंसं प्लॅन मध्ये पण चेंज होतं. तर मग या प्लॅनिंग या स्टेजचं महत्व कसं किंवा त्याच्यावर कसं काम केलं पाहिजे जेणेकरून तो परफेक्ट प्लॅन तयार होईल कन्स्ट्रक्शनचा? असं आता घोळ याच्यामुळे जास्त व्हायला लागलाय की लोकांना या इन्स्टा फेसबुक मधून एवढं नवीन नवीन माहिती मिळते त्यांच्या चक्रात तसंच घर अपेक्षित असतं. बरोबर. बरोबर. पण जेव्हा त्याला समजवलं जातं आपल्याकडून की बाबा तू पहिले एक प्रॉपर तुझ्या मनात काय तुझ्या घरातल्या मेंबर्स पासून तुझ्या गरजा काय तुला काय गरज आहे ही एक वेळा तू मानत नाही मनात फिक्स ठरवत नाही त्याच्याशिवाय तुला हे कुठलंही करता येणार नाही. आणि जर परिस्थितीनुसार चेंजेस करत राहिले सर तर कन्स्ट्रक्शन कॉस्ट पण वाढते आणि घरातले पण अनावश्यक मग ते काहीतरी तोडफोड होते आणि तो बदल चुकीचा पण होतो. बरोबर. बरोबर. सर तुम्ही आता आजवर शेकडो प्रोजेक्ट केले. तुम्ही आता बोलताना म्हणलात कन्स्ट्रक्शन कॉस्ट वाढते तर पण बऱ्याचदा रेसिडेन्शियल प्रोजेक्टमध्ये असं असतं की त्या माणसाचं बजेट फार कमी असतं किंवा त्याला असं वाटत असतं की माझं घर इतक्यातच व्हावं. तर अशा वेळेला बजेट आणि क्वालिटी या दोघांचा समतोल मग कसा साधता तुम्ही? बरोबर आहे. आपल्याकडे जो कस्टमर येतो तो विविध स्तरावरचा येतो. अगदी गरीब पण येतो लँडलॉर्ड पण येतो. सर्वप्रथम मी तरी त्याला बाबा तुझं पहिले तू एक 5-6 गोष्टीत मेन याच्यातल्या तुझ्या गरजा सांग पहिले. तुझ्या घरातले मेंबर्स तुला खरोखर किती रूम हवेत आणि तुझा बजेट काय. म्हणजे माझ्या एक्सपिरियन्स असेल कन्स्ट्रक्शन कॉस्ट 1000 रुपयात पण स्क्वेअर फीटात घर बांधलं जातं आणि ते सिव्हिलवर 3500 रुपयात पण होतं. एवढा मोठा डिफरन्स आहे. बरोबर. तर जेव्हा तो त्याचा बजेट देतो कारण जनरली 50% लोक मध्यमवर्गीय जातात की त्यांचा तो बजेट एक फिक्स असतो की बाबा माझं इतके पैसे आहेत माझ्याकडे. आम्ही ते एक मेंटॅलिटी ठरवतो की ठीक आहे याचा बजेट हा 35 लाखाचा असेल हा ओढून तो आणून अजून 40 लाखापर्यंत बस
मग त्या हिशोबानेच त्याची प्लॅनिंग करतो. बरोबर. त्याला समजून पण देतो. फिनिशिंग वर्कला बऱ्याच वेळा त्याचा पाय चुकतो की नाही, याच्यापेक्षा हे चांगलं, याच्यापेक्षा हे चांगलं. मग हे करतानाच तेव्हा तो खर्च वाढतो, पण तेव्हा त्याला आपलं काम पण लगाम लावणं की बाबा हे असं होईल, मग तुझी परिस्थिती अशी होईल. बरोबर. म्हणजे जे पूर्वीच्या काळी असायचं, लोक फक्त घर तयार करून घ्यायचे, आतून प्लास्टर असायचं, बाहेरचं नसतं. मग आपण ते समजून बाबा तुझं घर कलर सहित तयार झालं पाहिजे, या स्वप्नांना तू तयार हो, म्हणजे तुझ्या बजेटमध्ये काम होईल. मग त्याला समजून दिलं तर लोक ऐकतात. हो हो हो. पण त्याच्यासाठी तुमचं तसं कॅल्क्युलेशन पाहिजे. पण मग दुसरं, जसं हे कॅल्क्युलेशन परफेक्ट आहे, तसं मग एका चांगल्या क्वालिटी कन्स्ट्रक्शनसाठी काय मुद्दे महत्वाचे आहेत असं तुम्हाला वाटतं? काय काळजी घेतली पाहिजे जेणेकरून ते उत्तम, चांगलं, दीर्घायुष्य टिकणारं बांधकाम, वास्तू तयार होईल? म्हणजे कॉस्ट इफेक्टिव्ह जर आपण ह्या लोकांसाठी जर विचार केला तर आपल्या ज्या सिमेंट ब्रिक्स येतात आता, त्याचा वापर गरजेचा आहे. कारण त्याच्यात 2-3 गोष्टी समतोल आहेत. क्ले ब्रिक्स पण आता हळूहळू याच्यातून संपत चालली. बरोबर. तर किती दिवस क्ले ब्रिकच्या विश्वासावर राहणार. पण हे जे आपले ब्लॉक्स आले याच्यामुळे काय इन्व्हायरमेंट पण आपलं वाचतंय. नंतर प्रीकास्टचं पण आता एक तंत्र चांगलं आलंय, ते स्वस्त होणार आहे. महत्वाचं स्टीलचं पण तेच आहे. आपण कुठलं स्टील वापरतो, ISI ब्रँड वापरतो किंवा इतर वापरतो, त्याच्यात वेट मध्ये पण नॉर्मल थोडंफार कॉस्ट होते. सिमेंट कुठलं घ्यायचं आपल्याला, म्हणजे लोकांना आपण अद्ययावत टेक्नॉलॉजीकडे जर नेलं आणि त्याला सांगितलं की बाबा हे तुला वाटतं की कच्चं राहील की काय, तसं नाही, हे याची क्वालिटी चांगली राहील, ड्युरेबिलिटी चांगली आहे, याला लाईफ पण चांगली आहे, तर समजलं तर लोक ऐकतात आता, म्हणजे बदल स्वीकारायला लागले. बरोबर बरोबर. दुसरं, तुम्ही मगाशी म्हणाला त्याप्रमाणे गव्हर्नमेंटच्या तुम्ही अनेक प्रोजेक्टवर पूर्वी काम केलेलं, तर साधारणपणे कुठल्या कुठल्या प्रकारच्या प्रोजेक्ट्सवर तुम्ही काम केले? मी 3 स्टेज मधून गेलो. अगदी जे म्हणतो आपण छोटे छोटे मेंटेनन्सची कामं होते, गव्हर्नमेंट बिल्डिंग रिपेअर असो, असे तिथून पण मी गेलोय. बरोबर. मी ब्रिजेसचे पण खूप कामं केली आहेत आणि बिल्डिंग वर्क्स पण केली आहेत. अगदी शेवटचं बिल्डिंग वर्क्स माझं जे झालं ते जवळजवळ 412 स्क्वेअर फुटाचं मी आश्रमशाळा शेवटचे माझं गव्हर्नमेंटचं काम झालं. ब्रिजेस छोटी मोठी मी भरपूर केली. आणि मेंटेनचं काम करताना मला एक चांगला एक्सपिरियन्स असा आला की जे आमचं धुळे ना, तसं इंग्रजांची पश्चिम खानदेशची राजधानी होती. इथे ब्रिटिशकालीन इमारती खूप आहेत. आणि माझं नशीब असं होतं की मला ह्या वास्तू रिनोव्हेट करायला मिळाल्या. मी माझं नशीब समजतो. जसं आता विश्वेश्वरय्या स्मृती हॉल, जिथं सर्वेश्वरय्या धुळ्यात बदली झाल्यानंतर जिथं बसायचे, त्या जागेचं रिनोव्हेशन करायची मला संधी मिळाली. तसंच उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अंतर्गत महात्मा गांधी तत्वज्ञान केंद्र, की ज्या ठिकाणी महात्मा गांधी, गुंजरलाल नंदा असे खूप मोठे दिग्गज, विनोबा भावे, शिवाजी भावे, तर ती वास्तू देखील मला रिनोव्हेट करायला मिळाली. छोट्या मोठ्या कामातून आनंद पण मिळाला. बरोबर. सर, आता आपण बोलत होता की रस्त्यांचं, ब्रिजेसचे कामं तुम्ही केलेली आहेत, तर एका देशाच्या उभारणीमध्ये इंजिनियरचा फार मोठा वाटा आहे. तर त्याचप्रमाणे आपल्या शहराच्या किंवा तालुक्याच्या उभारणीमध्ये किंवा पायाभूत सुविधांच्या विकासामध्ये सुद्धा मोठा वाटा आहे. तर या पायाभूत सुविधांमध्ये कशा प्रकारे इंजिनियर भूमिका बजावू शकतात असं तुम्हाला वाटतं? की अगदी ड्रेनेज पासून आपण म्हणलं, रस्ते असतील, अंतर्गत सुविधा असतील, काय म्हणतो डीपी असेल आपला, असं तर वेगवेगळ्या विषयांवर इंजिनियर कशा प्रकारे कॉन्ट्रीब्युट करू शकतील जर त्यांचं चांगलं मत विचारात घेतलं तर? आता जसं तुम्ही बोलले की रस्ते आणि पूल शहराला जोडले गेल्यामुळे खेडे शहराशी जोडले गेले. बरोबर. त्यांच्या शेतीमालला किंवा त्यांना डायरेक्ट शहराच्या बाजारपेठा कनेक्ट झाल्या, त्याच्यामुळे त्यांना एक मार्केट रेट चांगला मिळायला लागला. तसंच अगदी गावाच्या बद्दल जर बोललो आपण, तर पहिले गावातल्या अशा गटारी गल्लीच्या सेंटर मधून असायच्या. आता हेच इंजिनियर आमचे जे असतील, त्यांनी त्या सांडपाण्याचा व्यवस्थित निचरा करून, प्लेन करून, ज्याच्याने इन्व्हायरमेंट पण सांभाळलं गेलं, स्वच्छता पण सांभाळली गेली आणि रोगराई पासून पण दिसायलाही छान, एस्थेटिक व्हॅल्यू पण त्याची थोडी टिकेल असं दृष्टीने. दुसरं, या क्षेत्रात आता जी नवीन तरुण इंजिनियर आहेत, जसं मी मगाशी तुम्ही पण बोललात, तुमचीच तरुण पुढची पिढी येते, दोन्ही मुली तुमच्या याच फील्डमध्ये आहेत, तर मग या तरुण इंजिनियर्सला किंवा स्वतःच्या मुलीला म्हणून किंवा मुलांना म्हणून काय तुम्ही सल्ला द्याल असा, की या फील्डमध्ये येण्यापूर्वी? अजून पण जर म्हटलं सर, सिव्हिल इंजिनियरला ऍडमिशन घेताना जिथे कुठे भेटत नाही म्हणून सिव्हिल घ्यायचं, हा अजून पण लोकांचा कल आहे. पण जे आमचे सिव्हिल इंजिनियर आता मुलं बाहेर येत आहेत, मी तर त्यांना एवढं सांगेल की
घाबरू नका. बरोबर. कारण ऍग्रिकल्चर नंतरचं सगळ्यात मोठं विकासाचं क्षेत्र असेल तर आपलं क्षेत्र आहे. याच्यामध्ये खूप काम करायला संधी आहे. फक्त बिल्डिंग बांधणे किंवा रस्ते बांधणं हाच स्कोप नाहीये. बरोबर. स्कोप खूप मोठा आहे. फक्त संधी शोधल्या पाहिजे. आता तुम्ही जसं बोलले थोड्यापूर्वी की अजून जुने लोक जे टेक्निकल नाहीयेत ते मोठ्या प्रमाणावर काम करतायत. पण हाच जर सिव्हिल इंजिनियरनी ते आत्मसात केलं आणि फक्त तेच बिल्डिंगच्या क्षेत्रात अडकून राहतात. तो इंडस्ट्रियल मध्ये बाहेर गेला, डॅम मध्ये बाहेर गेला, तर अजून त्याला कामाला पण मिळेल, रोजगार पण मिळेल आणि चांगल्या संधी उपलब्ध होतील. दुसरं सर, आता येऊया तुमच्या आयकॉनिक प्रोजेक्टवर. कारण मी म्हटलं तसं रेसिडेन्शियल, कमर्शियल, इंडस्ट्रियल, गव्हर्नमेंट अनेक प्रकारचे तुम्ही कामं केलेली आहेत. तर एखादा असा आयकॉनिक प्रोजेक्ट आठवतोय का की जो काम करताना विशेष आनंद, अभिमान किंवा स्वतःला एक समाधान मिळालं? मग अशी तुम्ही 2-3 प्रोजेक्ट बद्दल बोललात ऑलरेडी. सर विश्वेश्वरय्या यांचं ते वास्तूचं असेल, विनोबांचं, या तर वास्तूंचा आहेच तुम्हाला एक वेगळा आनंद आहे. पण कमर्शियल तत्वावर कुठला बंगला करताना, घर करताना, काही इंडस्ट्रियल काही करताना असा एक वेगळा आनंद मिळाला, चला नवीन हे काहीतरी मी केलं याच्यात? अगदी सुरुवातीलाच मी 92 मध्ये सुटलो. 94 मध्ये मी रेल्वे कॉन्ट्रॅक्टरकडे सर्व्हिसला लागलो प्रॅक्टिससाठी. तर फर्स्ट टाइम मी ब्रिजच्या वॉल आतापर्यंत मोठ्या बघितल्या होत्या. ती फक्त 35 सेंटीमीटरची वॉल होती. बॉक्स ब्रिज म्हणायचो आपण. पहिला एक जुना ब्रिटिशकालीन ब्रिज तोडला मी तिथे. माझ्या मनात होतं की एवढ्या याच्यावर ही ट्रेन कशी जाईल. तर ते सर तेव्हा स्टीलचं महत्व कळालं. बरोबर. की स्टील काय करू शकतो. आपण कॉन्क्रीटचा विचार करायचो, मास कॉन्क्रीटचा, पण अगदी स्टीलचं महत्व कळलं. स्टीलचा कॉन्क्रीट मध्ये असलेली ताकद ती कळाली. आणि तो त्या ब्रिजचं स्टील पहिल्यांदा अगदी सुटल्यावर असंच करत होतो मी. जे मला तिथे गव्हर्नमेंटचे इंजिनियर होते, ऍक्च्युअली त्यांनाही तेव्हा खरं नॉलेज नव्हतं एवढं. ते फक्त नोकरी. मग ते काम आम्ही घेतल्यामुळे ते माझ्यावर जबाबदारी होती. ठेकेदार म्हणजे माझ्या कॉन्ट्रॅक्टरचं प्रेशर आणि इकडून रेल्वेचं प्रेशर. पण मी हरलो नाही. मी त्या पिरियडला जुने अनुभवी लोक शोधून त्यांच्याकडून ते करून घेतलं. आणि थोडा प्लम मध्ये असं झुकला होता तो स्टील डिझाईन सगळी. तर आम्ही ते दोर लावून खेचायला गेलो तर ते सगळं पडून आलं. ते बापरे. म्हणजे मला बांधायला तेव्हा 12-13 दिवस लागले असतील, पण ते खोलून नवीन रिनोव्हेट केला महिनाभर गेला. हा माझ्यासाठी एक मोठा एक्सपिरियन्स होता आणि लहान वयात आला तो. क्या बात आहे. हो ना. त्यामुळे ती सुरुवातीची स्टेज होती. हा एक प्रसंग जसा तुम्ही सांगितला तसं इतक्या वर्षांमध्ये अडचणी तर रोज येतात या कामामध्ये, कारण तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांबरोबर आणि तंत्रज्ञानाबरोबर काम करणार. तर अशीच एखादी आठवण आठवते का की ज्याच्यात तुम्ही अडलात, थांबलात, कधी हाताखालच्या माणसांनी तुम्हाला शिकवलं, कधी कुठल्या सिनियरनी दुसऱ्या शिकवलं आणि तुम्ही पुन्हा त्या आव्हानावर मात केली, असा एखादा प्रसंग पुन्हा आठवतोय? किंवा त्या घर मालकाबरोबर किंवा काही हे झालं असं दुसरा काही? असे तर काही वेगळे प्रसंग अडले नाहीत. आता तुम्ही बोलताना जसं म्हणालात की स्टीलचं तुम्हाला महत्व त्या दरम्यान कळलं की सिमेंट आणि स्टील हे दोनच फॅक्टर आपल्याला जनरली माहिती असतं, पण स्टीलचे तुम्हाला स्ट्रॉंग पुन्हा एकदा कळला पॉईंट. तर तसं स्टील जर समजा आता सिलेक्ट करायचं असेल बांधकामामध्ये, तर तुम्ही काय त्यातले पॉइंट्स बघता की क्वालिटी चेक काय आहेत किंवा पॅरामीटर्स काय आहेत? बरोबर. तर काय सांगा? सगळ्यात प्रथम तो ISI असला पाहिजे. बरोबर. जे अगदी बारीक म्हटलं एवढे मीटरवर IS मार्किंग असलं पाहिजे. ब्रँडेड कंपनीचं जे आहे वेट, स्टँडर्ड वेट. बरोबर. मार्केटला सगळ्या टाईपच्या कंपन्या पण आहेत, ओव्हर पण आहेत. बरोबर. त्याच्यातलं माइल्डनेस किती आहे, त्याच्यात कॅल्शियमचं प्रमाण किती, या ज्या बारीक सारीक गोष्टी आहेत ह्याच महत्वाच्या आहेत. बरोबर. त्याच्यानंतर अवेलेबल कसं होणार, किती होणार ते पण महत्वाचं. म्हणजे इझिली अवेलेबल झालं ते स्टील ते महत्वाचं. आणि त्यातलं ते ब्रँडेड असलं पाहिजे. बरोबर. आणि मग आयकॉन स्टील तुम्ही आपल्या प्रोजेक्टवर आजवरच्या वापरलाय का कुठं? आयकॉन बरोबरचा माझं नातं खूप जवळचं वाटतं मला. कारण माझे जे आता रिसेंटली 2 प्रोजेक्ट कम्प्लीट होत आहेत, एक 17,000 स्क्वेअर फीटाचा आणि एक 22,000 स्क्वेअर फीटाचा, तिथे माझं टोटली आयकॉन स्टील वापरले गेले. क्या बात आहे. तर कसा होता आयकॉन स्टीलचा प्रॉडक्ट बरोबर सर्व्हिसेसचा अनुभव? स्टील तर मी फॅक्टरी व्हिजिट पण केली आहे. त्यांचे मी 2-3 टेक्निकल सेशन, मी बिल्डर असोसिएशनचा अध्यक्ष असताना आम्ही एकत्रितरित्या त्यांचे टेक्निकल सेशन पण आम्ही घेतले होते. तेव्हा पण 2 वेळा ऐकल्यानंतर बऱ्यापैकी त्यांच्या प्रेमात मी पडलो. आणि मग त्यांचा स्टाफ
इतकं म्हणजे हे हं. कंटिन्युटी एवढी ठेवते ती, बरोबर. रिलेशन इतकं जमतं हं. की माणूस ऑटोमॅटिक त्या कंपनीशी जोडला जोडला जातो. जातो. क्या बात आहे. दिनेश राठेंची कधी संपर्क आला किंवा कधी आला. बोलण्याची, तर त्यांच्याबद्दल पण आम्हाला ऐकायला आवडेल की तुमची त्यांची भेटीबद्दल, त्यांच्या येस. गप्पांबद्दल. मी त्यांच्याबद्दल ऐकून होतो, प्लॅन्टला व्हिजिट केल्यानंतर भेटलो पण होतो. बरोबर. पण त्यानंतर मी जसा बिल्डर असोसिएशनचे अध्यक्ष झालो, हो. मग प्रोग्राम करताना आम्हाला स्पॉन्सरची हो. आवश्यकता असतेच. हं. तर म्हणजे पहिले मला आठवलं की आता मी कुठे जाऊ शकतो. बरोबर. तर मी राठी सरांना फोन केला की सर, मला असे असे कार्यक्रम घ्यायचे आहेत, हं. तर तुमची मदत लागेल. त्यांनी मला बिलकुल म्हणजे कुठलाही वेळ नाही घेता, तुम्ही तुमचं वेळ सांगा, हं. स्थळ सांगा, किती पैसे लागतील ते सांगा. क्या बात आहे. मला एक काय मग. माझ्या कारकिर्दीत त्याच्यामुळे काही छान चांगले प्रोग्राम कार्यक्रम होऊ आयकॉनमुळे मी शकले. घेऊ शकलो. क्या बात आहे. चलो, सो थँक्यू व्हेरी मच सर. हे होते इंजिनियर दीपक आहिरे सर. आणि मी म्हटलं तसं त्यांचा 25 वर्षाचा कालखंड आहे अनुभवाचा. तो असा काही मिनिटात खरं तर त्यांच्याशी गप्पा मारणं फार अवघड आहे. पण तरी त्यांनी फार महत्त्वाचे मोजके घटक सांगितले आणि मला असं वाटतं त्यांच्या बोलण्यातून एक इंजिनियर एक वास्तू तर उभारत असतो, पण समाज उभारणीसाठी सुद्धा फार मोठं योगदान तो देत असतो. आणि माझ्या मते हीच भावना येणाऱ्या इंजिनियर्सनी सुद्धा लक्षात ठेवली पाहिजे. बदलत्या तंत्रज्ञानाबरोबर आपण चाललं पाहिजे, तर तुम्हाला या क्षेत्रात अमर्याद संधी येतात, आता जसं त्यांनी सांगितलं, आणि वेगवेगळ्या संधी आहेत. त्यामुळे या सगळ्या संधी तुमची वाट बघतायत. त्यामुळे नक्की या क्षेत्रात मोठ्या संख्येने या. तर पुन्हा एकदा तुमचे आभार की तुम्ही आमच्या या बिल्ड आयकॉन प्लॅटफॉर्मवर आलात, आणि आगामी काळात सुद्धा असेच उत्तमोत्तम आयकॉनिक प्रोजेक्ट तुमच्या हातून घडावेत, हीच माझ्याकडून आणि आयकॉन स्टील दोघांकडून मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच.